ला कधी ड्राय कधी वेट फरक समजून घ्या. आणि खोकल्याची औषधं पण 2 प्रकारची असतात. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. सुका जो खोकला आहे तो इरिटेशनमुळे, ॲलर्जी, अस्थमा किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे. या उलट वेट कफ ज्याच्यामध्ये बडका पडतो. छातीमधले सिक्रेशन्स खोकल्यासोबत बाहेर येतात. ते म्हणजे न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुसाचं इन्फेक्शन किंवा ब्रॉन्कायटिस, श्वासनलिकेचं इन्फेक्शन आणि इन्फ्लेमेशन. स्मोकर्समध्ये खूप जास्त दिसतं. हे कॉमन कॉजेस झाले. वेट कफमधला फ्लेम किंवा बडका कधी ऑफ व्हाईट तर कधी ग्रीन येलो पण असू शकतो, डिपेंडिंग ऑन पॅथॉलॉजी. आता ड्राय कफ किंवा कोरडा खोकला जर सारखा होत असेल तर ते ॲलर्जीमुळे असू शकतं किंवा ॲसिड रिफ्लक्स, ज्यामध्ये जठरातलं ॲसिड रात्री झोपेत गळ्यापर्यंत येतं आणि त्यामुळं खोकला. या उलट वेट खोकला असेल तर तुम्हाला डॉक्टरांना भेटून त्याचं कॉज माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ब्लाइंडली कफ सिरप घेणं सुद्धा टाळा. कफ सिरप कधी सप्रेसंट असतं म्हणजे खोकल्याला दाबून टाकणारं, तर कधी एक्सपेक्टोरंट असतं म्हणजे बडक्याला पातळ करून बाहेर काढणारं. समजा तुम्हाला वेट कफ आहे आणि तुम्ही सप्रेसंट कफ सिरप घेतला तर तो बडका सिक्रेशन्स आतमध्येच राहून इन्फेक्शन अजूनच वाढू शकतो. कधी पण डॉक्टरला विचारल्यानंतरच औषध घ्या.